नमस्कार. मी सौ जयश्री अनंत डोंबे. मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित दिवाळी व भाऊबीज निमित्त राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी मी माझी कविता या ठिकाणी सादर करत आहे. कवितेचे नाव आहे दिवाळीचा आनंद भाऊबीजेचा गोडवा. कवितेचे नाव दिवाळीचा आनंद भाऊबीजेचा गोडवा. दिवाळी आली रे दिवाळी आली, घेऊनी आनंदाची लाट. प्रकाश रांगोळी फटाके सगळीकडेच झगमगाट. चकली लाडू करंजी शंकरपाळे छान. चकली लाडू करंजी शंकरपाळे छान. आईच्या हातचं जेवण म्हणजे अमृता समान. फराळाचा डब्बा उघडताच स्पर्धा होते भारी. फराळाचा डब्बा उघडताच स्पर्धा होते भारी. बहीण भावांची जमते अनोखीच स्वारी. चकली करंजी लाडू आणि शंकरपाळे गोड खाल्ल्यावर हसू येतं. वाह काय स्वाद आणि चव जबरदस्त आहे जोड. फराळाचा थाट झाला की सगळे मिळून सजवतात घर. रांगोळी काढते ताई हातात फुलांचा रंग. आणि घर उजळतं प्रकाशाने सगळीकडे उत्सवाचा संग. भैया तिला म्हणतो वाह ताई किती छान. ताई हसते आणि म्हणते भैया तूही थोडी मदत कर. नवीन कपडे घालून उजळतात चेहरे सारे. नवीन कपडे घालून उजळतात चेहरे सारे. आशीर्वाद घेतात मोठ्यांचे नम्रपणे सारे. दिवाळीचा सण म्हणजे प्रेमाचं बंधन. आपल्या संस्कृतीचा सुंदर आहे प्रतिबिंब. यानंतर येते भाऊबीज खास. भाऊबीज म्हणजे प्रेमाचं नातं, मायेचा ओलावा आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन. दिवाळीच्या 5व्या दिवशी येतो बहीण भावाचा सण. बहीण भावासाठी हा मोठा आनंदाचा क्षण. या नात्यात असते अपेक्षा अतूट प्रेमाची. नाजूक नसतो तो गंमत असते नात्यांची. बहीण भावाचे दोघांचेही एकच मागणे, सुखी ठेवावे आम्हाला. आशीर्वाद असो पाठीशी हेच सांगणे देवरायाला. नाते असेच दृढ व्हावे राहो अशीच माया. नाते असेच दृढ व्हावे राहो अशीच माया. दीर्घायुष्य लाभो आम्हा राहो ईश्वरी छाया. रागीट प्रेम अन गोड भांडण भाऊ बहिणीचे नाते. रागीट प्रेम अन गोड भांडण भाऊ बहिणीचे आगळे वेगळेच हे बंधन. बहीण भाऊ जीवनातील आहेत अक्षयधन. बहीण भाऊ जीवनातील आहेत अक्षयधन. समजावतो आपणास हा भाऊबीज सण. समजावतो आपणास हा भाऊबीज सण. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.